नमस्कार पुष्पालक मित्रांनो, स्वागत आहे आपल्या फेट गुरु या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या गोठ्यावरती जर आपण कालवड संगोपन त्या ठिकाणी करत असाल, तर आपल्या कालवडींमध्ये त्यांचे वजन आपण जलद रीतीने कशा पद्धतीने वाढवू शकतो, आपण आपल्या कालवडींना त्यांच्या आहारामध्ये कुठल्या औषधांचा वापर करायचा, की त्यांचे वजन आपल्याला फास्ट वाढवण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होईल, किंवा आपले जर गोठ्यामध्ये इतरही कुठले पशु असतील, त्यांना जर त्यांच्या वजनाची वाढ आपल्याला करायची असेल, तर मग त्यांच्या आहारामध्ये आपण कुठल्या औषधांचा वापर करायचा, की ज्यामुळे त्यांच्या सुद्धा वजनाची वाढ करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळेल. तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत. मित्रांनो, दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला जर यशस्वी त्या ठिकाणी व्हायचे असेल, तर आपल्या गोठ्यामधील कालवड तयार करणे हे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे मित्रांनो, आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी कालवड संगोपन करत असाल किंवा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांच्या वजनाची वाढ करायची असेल, तर आजचा व्हिडिओ हा खास आपल्यासाठी आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना सुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपल्याला ज्यावेळेस आपल्या पशूंचे किंवा आपल्या कालवडीचे जर वजन त्या ठिकाणी वाढवायचे असेल, तर त्या ठिकाणी मित्रांनो सर्वात पहिले जे काम करायचे आहे तर ते म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी करून घ्यायचे आहे. मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जे काही जंत निर्मूलन आहे ते अल्बेंडाझोल असेल, क्लोसांटेल असेल किंवा इतर कुठलेही औषध असतील तर त्यांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो आणि आपल्या पशूंच्या शरीरामध्ये असणारे जे बाह्यपरजीवी आहेत तर त्यांना त्या ठिकाणी आपण बाहेर टाकू शकतो. मित्रांनो, या जंत निर्मूलनामुळे आपण आपल्या पशूंना जे काही सप्लिमेंट्स देणार आहोत तर त्यांचे शोषण चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आपल्याला फायदा पाहायला मिळेल. त्यांची वाढ जलद रीतीने होण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळेल. त्यामुळं सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे प्रथमतः जंत निर्मूलन त्या ठिकाणी करून घ्या आणि त्यानंतर मग आपण ही जी 2 औषध सांगणार आहोत, तर त्यांचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी करायचा आहे. ज्यावेळेस आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांचे वजन वाढवायचे असते, तर त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवणे हे खूप गरजेचे असते. सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन सुद्धा चांगले झाले पाहिजे. त्यासोबतच आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव नाही आला पाहिजे. आपल्या पशूंचे जे काही लिव्हर आहे, तर ते देखील एकदम फिट आणि हेल्दी ठेवायला पाहिजे. त्यासोबतच आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना व्हिटॅमिन्सची जी काही गरज आहे, तर ती देखील भागवणे हे खूप गरजेचे आहे. मग मित्रांनो, आपण अशा कुठल्या औषधाचा वापर करू शकतो, की आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन सुद्धा चांगले होईल, त्यांची भूक वाढलेली पाहायला मिळेल, त्यांच्या शरीरावरती तणाव सुद्धा येणार नाही आणि त्यांच्या शरीरामधील व्हिटॅमिन्सची गरज सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण आपल्याला करता येईल. तर यासाठी मित्रांनो, आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना फेरबॅक या कंपनीच्या लिक्विड ब्रोटॉनचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. मित्रांनो, या लिक्विड ब्रोटॉनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी लिव्हर फ्रॅक्शन दिलेले आहे, व्हिटॅमिन्स दिलेले आहेत, ईस्ट दिलेले आहे. त्यामुळे मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये या लिक्विड ब्रोटॉनचा वापर करतो, तर आपल्या पशूंमध्ये त्यांची भूक वाढवण्यासाठी अतिशय चांगला फायदा आपल्याला पाहायला मिळतो. सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांचे पचन चांगले होण्यासाठी सुद्धा आपल्याला चांगला फायदा मिळतो. सोबतच आपल्या पशूंचे लिव्हर जे आहे, तर ते मजबूत करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा मिळतो आणि आपल्या पशूंच्या शरीरावरती कुठल्याही प्रकारचा तणाव असेल, तर तो सुद्धा दूर करण्यासाठी या ब्रोटॉनमुळे आपल्याला अतिशय चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपण जर आपल्या गोठ्यामध्ये आपल्याला आपल्या कालवडींचे वजन वाढवायचे असेल, तर प्रथमतः महिन्यामधून कमीत कमी 10 दिवस आपण त्यांच्या आहारामध्ये या लिक्विड ब्रोटॉनचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे, की ज्यामुळे आपल्याला आपल्या या कालवडींमध्ये हे जे सुंदर रिझल्ट आहेत, तर ते त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आपल्या पशूंमध्ये आपल्याला लवकरात लवकर त्यांची वाढ करण्यासाठी त्या ठिकाणी चांगली मदत ही पाहायला मिळेल. मित्रांनो, हे जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये औषधं सांगणार आहोत, तर त्या औषधांचा वापर आपण आपल्या पशूंच्या वजनाच्या नुसार त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना डोस देऊ शकतो. आपण साधारणतः आपल्या कालवडींचे वजन वाढवण्यासाठी त्यांना 3ऱ्या महिन्यापासून किंवा 4थ्या महिन्यापासून या औषधांचा त्यांच्या आहारामध्ये त्या ठिकाणी वापर करू शकतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या कालवडींचे वय हे 3 महिने पूर्ण झालेले असते, 4थ्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी आपल्या ज्या कालवडी पाडी आहेत, तर त्या चारा खाण्यासाठी त्या ठिकाणी सुरुवात करत असतात. तर त्यांच्या आहारामध्ये जर आपण त्या ठिकाणी या लिक्विड ब्रोटॉनचा वापर केला, तर त्या ठिकाणी मित्रांनो त्यांना चारा खाण्यासाठी आणखी त्यांची भूक वाढवण्यासाठी या ब्रोटॉनचा फायदा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यामुळे प्रथमतः आपण त्यांचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी करून घ्या. त्यानंतर मग मित्रांनो आपण त्यांच्या आहारामध्ये या लिक्विड ब्रोटॉनचा त्या ठिकाणी वापर करा. आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले असे फायदे हे पाहायला मिळतील. मित्रांनो,
महिन्यामधून 10च दिवस आपण त्या ठिकाणी या लिक्विड ब्रोटॉनचा वापर करू शकतो. आणि याचा जो काही डोस आहे, तर तो आपल्या कालवडीचे जे काही वजन आहे, तर त्या हिशोबाने आपण देऊ शकतो. चौथ्या महिन्यामध्ये आपल्या कालवडीचे जे काही वजन आहे, तर ते साधारणतः 70 ते 80 किलोच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळू शकते. त्या ठिकाणी आपण 15 ते 20 मिली दिवसातून 1 वेळा या लिक्विड ब्रोटॉनचा वापर आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करून आपल्या पशूंना निश्चितच चांगले फायदे हे देऊ शकतो. मित्रांनो, यामधील दुसरे जे काही औषध वापरायचे आहे, तर ते म्हणजे आपण हेस्टर या कंपनीच्या लिक्विड प्रोटीन सी या औषधाचा वापर आपण आपल्या या कालवडींमध्ये किंवा आपल्या मोठ्या पशूंमध्ये आपल्याला जर त्यांचे वजन वाढवायचे असेल, तर या लिक्विड प्रोटीन सीचा वापर आपण त्या ठिकाणी करायचा आहे. मित्रांनो, या लिक्विड प्रोटीन सी मध्ये आपल्याला त्या ठिकाणी प्रोपिलिन ग्लायकॉल दिलेले आहे, अमायनो ऍसिड्स दिलेले आहेत. त्यासोबतच यामध्ये कॅल्शियम आहे, फॉस्फरस आहे, व्हिटॅमिन्स आहेत आणि मिनरल्स दिलेले आहेत. मित्रांनो, या लिक्विडमध्ये आपल्याला हे जे सर्व घटक दिलेले आहेत, तर यांच्या वापरामुळे आपल्या या कालवडी पाडींमध्ये त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी, त्यांच्या वजनाची वाढ ही जलद पद्धतीने करण्यासाठी या लिक्विडचा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. सोबतच मित्रांनो, या लिक्विडमध्ये आपल्याला जे काही कॅल्शियम आणि फॉस्फरस दिलेले आहे, तर यांच्यामुळे आपल्या या कालवडी पाडी रेडींमध्ये त्यांची हाडे मजबूत करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यासोबतच मित्रांनो, या प्रोटीन सीच्या वापरामुळे आपल्या कालवडी पाडी रेडींच्या शरीरावरती त्यांना कुठल्याही प्रकारचा तणाव असेल तर तो दूर करण्यासाठी फायदा होतो. त्यांच्या मध्ये त्यांची रोगप्रतिकार शक्ती चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो. सोबतच मित्रांनो, आपण त्यांच्या आहारामध्ये हे जे घटक त्यांना देत आहोत, तर त्यांचे शोषण सुद्धा चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या लिक्विड प्रोटीन सीचा आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगला फायदा आपल्या या कालवडी पाडींमध्ये किंवा आपल्या मोठ्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतो. मित्रांनो, ज्यावेळेस आपण या लिक्विड प्रोटीन सीचा वापर आपल्या या कालवडींच्या आहारामध्ये त्या ठिकाणी करतो, तर आपल्या या कालवडींना लवकरात लवकर वयात आणण्यासाठी सुद्धा या लिक्विडचा त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो. त्यामुळे आपल्याला आपल्या कालवडींमध्ये त्यांचे वजन वाढवायचे असेल, तर त्यांच्या आहारामध्ये या लिक्विड प्रोटीन सीचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, आता याचा डोस कशा पद्धतीने द्यायचा, तर ते आपण आता पाहूया. तर यामध्ये मित्रांनो, ज्यावेळेस आपण आपल्या कालवडींना 10 दिवस त्या ठिकाणी लिक्विड प्रोटॉनचा वापर करू, तर त्यानंतर 11व्या दिवसापासून ते 20 दिवसापर्यंत म्हणजे पुढचे 10 दिवस आपण त्यांच्या आहारामध्ये आपल्या जर चौथ्या महिन्याच्या त्या ठिकाणी कालवडी असतील, तर त्यांच्या आहारामध्ये 30 मिली दररोज 1 वेळा याप्रमाणे फक्त 10 दिवस या लिक्विड प्रोटीन सीचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे. मित्रांनो, पहिले 10 दिवस आपण ब्रोटॉनचा वापर करायचा, दुसरे 10 दिवस आपण प्रोटीन सीचा वापर करायचा. त्यानंतर मित्रांनो, पुढच्या महिन्यामध्ये परत आपण पहिले 10 दिवस लिक्विड ब्रोटॉनचा त्या ठिकाणी वापर करायचा, पुढचे 10 दिवस आपण प्रोटीन सीचा त्या ठिकाणी वापर करायचा. त्यावेळेस त्यांचे वजन त्या ठिकाणी वाढलेले असेल, तर त्या ठिकाणी आपण जो काही डोस आहे, तर तो वाढवणे सुद्धा हे खूप गरजेचे आहे. मित्रांनो, पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा त्यांना आपण या लिक्विड ब्रोटॉन आणि प्रोटीन सीचा वापर करण्यापूर्वी त्यांच्यामध्ये त्यांचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी पहिल्यांदा करून घ्या. मग नंतर मित्रांनो, 6व्या महिन्यामध्ये सुद्धा आपण त्यांना पुन्हा एकदा जंत निर्मूलनाचे औषध द्यायचे. पहिले 10 दिवस आपण लिक्विड ब्रोटॉनचा वापर करायचा. पुढचे 10 दिवस आपण लिक्विड प्रोटीन सीचा त्या ठिकाणी वापर करायचा. मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण तिसऱ्या महिन्यामध्ये, चौथ्या महिन्यामध्ये, 5व्या महिन्यामध्ये आणि 6व्या महिन्यामध्ये असे 3 महिने जर आपण त्यांच्या आहारामध्ये या 2 औषधांचा त्या ठिकाणी जर वापर केला, तर निश्चितच त्यांचे वजन हे जवळपास डबल झालेले त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण या लिक्विडचा वापर आपल्या या कालवडी पाडींमध्ये सुद्धा करू शकतो किंवा आपल्या मोठे जे पशु असतील त्यांच्यामध्ये आपल्याला त्यांच्या वजनाची वाढ करायची असेल, तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण त्यांच्या जे काही वजनाच्या हिशोबाने डोस आहे, तर तो त्या ठिकाणी द्यायचा आहे. अशा प्रकारे आपण जर त्यांना त्या ठिकाणी 3 महिने या लिक्विड प्रोटीन सी आणि ब्रोटॉनचा जर त्यांच्या आहारामध्ये वापर केला, तर निश्चितच त्यांच्या वजनाची वाढ ही जवळपास चांगल्या प्रमाणामध्ये झालेली त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कालवडी असतील, पाडी असतील किंवा आपले मोठे पशु असतील, त्यांच्यामध्ये त्यांच्या वजनाची वाढ जर आपल्याला योग्य पद्धतीने करायची असेल, तर आपण फक्त 3 औषधांचा त्या ठिकाणी वापर सांगितलेला आहे. पहिलं म्हणजे त्यांच्यामध्ये डिवॉर्मिंग करून घ्यायचे आहे. त्यासोबतच त्यांच्या आहारामध्ये महिन्यातून 10 दिवस फक्त लिक्विड ब्रोटॉनचा वापर करायचा आहे. पुढचे 10 दिवस लिक्विड प्रोटीन सीचा वापर करायचा आहे आणि 10 दिवस आपण त्यांना त्या ठिकाणी कुठलेही औषध त्या ठिकाणी वापरायचे नाहीये.
मित्रांनो, अशा प्रकारे महिन्यातून 20 दिवस आपण या 2 औषधांचा जर त्यांच्या आहारामध्ये वापर केला, अशा प्रकारे जर 3 महिने त्या ठिकाणी आपण या 2 औषधांचा आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापर केला, तर निश्चितच आपल्याला सुंदर असे रिझल्ट आपल्या पशूंमध्ये पाहायला मिळतील. मित्रांनो, आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. धन्यवाद.